अर्थ बजेटचा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। सगळे तज्ञ आपल्या बरोबर आहेत आणि या तज्ञांबरोबर आपण चर्चा करतोय, समजून घेतोय की कुठल्या क्षेत्राला या आजच्या अर्थसंकल्पातनं काय मिळालं। उदयजी आहेत माझ्याबरोबर। उदयजी, खरं तर शिंदे सरांनी स्वतः सांगितलं की त्यांना जी अपेक्षा होती ती पूर्ण नाही, काही गोष्टी झाल्या, मात्र काही गोष्टींचा उहापोह व्हायला हवा होता, चर्चा व्हायला हवी होती आणि काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा होता कृषी क्षेत्रासाठी। तुम्हाला काय वाटतं की काय व्हायला हवं होतं जे झालं नाही, काय झालंय? आज तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की तुम्हाला काय काय मिळालंय? आपल्याकडे ग्रोथ रेटचा जेव्हा प्रश्न येतो किंवा एम्प्लॉयमेंट क्रिएशन ग्रोथ रेट हे रिलेटेड गोष्ट आहे आणि आपले क्रॉप जे आहेत फील्ड क्रॉप्सचं ग्रोथ रेट 1% ते 1.25% आसपास आहे। हे जे 100 डिप्राइव्ड डिस्ट्रिक्टचा निर्णय सरकारने घेतला त्याला एक लिगसी आहे, त्याला एक जेनेसिस आहे। यामध्ये काय झालंय की ह्या जिल्ह्यांमध्ये एल निनोचा सगळ्यात मोठा प्रभाव पडतो। दुष्काळ असला तर ह्या जिल्ह्यांमधलं उत्पन्न ड्रास्टिकली घसरतं आणि मग NDRFचं अनुदान, इतर अनुदानं, विमा किंवा तात्कालिक मदत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। परंतु दुसऱ्या बाजूला असं आहे की जगात ज्या पिकांना मागणी आहे ती पिकं इथूनच येतात। 4000 वर्षांपासून देशात जो सुवर्णकाळ आणला ह्याच जिल्ह्यांमधल्या पिकांनी आणला होता। म्हणजे आपण बॅक टू स्क्वेअर वन नाही म्हणता येणार, पण ती लिगसी लक्षात घेऊन ह्या 100 जिल्ह्यांमधल्या उत्पादनांना एक एलिव्हेटेड कॉरिडॉर देणं, त्याला व्हॅल्यू चेन्समध्ये आणणं आणि याचं तुम्ही जर कालच्या स्लाइड्स पाहिल्या आर्थिक सर्वेक्षणातल्या तर त्याच्यामध्ये UPF नावाचा एक घटक बोलला गेला, दॅट इज अल्ट्रा पॅक फूड। याच्यामुळे होणारं नुकसान आणि त्याची अनिवार्यता या दोन गोष्टीवर फोकस केलं गेलं। मग आता चांगली सँक्टिटी ठेवून फूड प्रोडक्शन झालं पाहिजे, त्याची मागणी जगभर आहे, ती पुढेही राहणार आहे आणि ह्याचा वेग 1% 1.25% नाही, हा किमान 7 ते 8% करावा लागणार आहे ग्रोथचा। असा जर कोरडवाहू भागात केला नाही आपण तर देशातल्या इतर भागाचे आणि त्याची तुलना आपण करू शकणार नाही। आणि जर जिथं आपण कमजोर आहोत तिथं जर उत्पादन आपण वाढवू शकलो आणि तिथं ग्रोथ रेट चांगला घेऊ शकलो, तिथं एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकलो तर हा जो ॲग्रिकल्चर सेक्टरमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याला अगदी तुम्ही आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणतात, त्या जिल्ह्यांमधलं जी समस्या आहे त्याला आपण ॲड्रेस करू शकू। त्याच्यावर या 100 जिल्ह्यांमध्ये फोकस केलं गेलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना त्याच्या पुढे लक्ष ठेवावं लागेल। एक 3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत। तुमची जेवढी बजेटरी प्रोव्हिजन आहे त्यापेक्षा जास्त खर्च तुम्ही फर्टिलायझर सबसिडीवर खर्च करता, त्याचा याच्यात कुठे उल्लेख नाही। जेवढी बजेटरी प्रोव्हिजन आहे तेवढा एडिबल ऑइल इम्पोर्टमध्ये खर्च करता, त्याचा इथे कुठे उल्लेख नाही। आणि ह्या ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, याच्याशिवाय PM किसान आणि विमा योजना आणि इंटरेस्ट सबवेन्शन याचा सुद्धा फार मोठा सेक्टर आहे। माझा शेतकरी म्हणून एक आग्रह आहे की 84 साली आपल्या देशात 5.5 लाख तेल गाड्या होत्या आणि देश एडिबल ऑइलमध्ये स्वयंपूर्ण होता। नंतर पामचं अतिक्रमण झालं, त्या भूकमुक्तीचा ध्यास आणि भूकमुक्तीचा धाक याच्यातला फरक आम्हाला समजला नाही। आम्ही धाक घेतलाय, क्षमता आहे आमची, शेतकऱ्यांनी क्षमता दाखवली आहे आणि जगात कुठेही नाही एवढं मोठं स्किल शेतकऱ्यांकडे आहे। स्किल डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना नाही। परंतु आता आपण 70% एडिबल ऑइल इम्पोर्ट करत असू, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही ब्लेंडिंगला परमिशन दिली आहे आणि पाम ऑइलमध्ये देशी तेलांचं ब्लेंडिंग होतं आणि जी काही सोयाबीनसारखी पिकं आहेत, पामसारखी पिकं आहेत, यांचं प्रोसेसिंग अत्यंत महागडं आहे, 300-400 कोटीच्या वर रक्कम लागते। त्याच्यात आमची तेल घाणी 2 लाखात तयार होते। याचं ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंटची आवश्यकता इथं आहे। तर खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होताना तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की देशातले 1 करोड ते 1.25 करोड कुटुंब ह्या तेलाच्या उत्पादनावर अवलंबून होते। आम्ही सगळ्यांनी गावाकडं घाणीचं तेल खाल्लेलं आहे, अजूनही त्याला मागणी आहे। परंतु ह्या पामच्या प्रेशरमध्ये, इम्पोर्टेड ऑइलच्या प्रेशरमध्ये आणि देशाला आता जे शॉर्टेज आहे त्याच्या प्रेशरमध्ये एक व्यवस्थित, जसं तुम्ही या 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजनेसाठी प्रोटेक्शन दिलं तसं एडिबल ऑइलसाठी प्रोटेक्शन आवश्यक आहे आणि कॉन्फिडंटली सरकारने हे करावं। शेतकरी याला खरे उतरतील, याच्यातून फार मोठी एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल आणि ह्या ग्रोथ रेटच्या समस्यांना आपल्याला ॲड्रेस करता। उदयजी आता जे बोलले ना तोच प्रश्न, तशाच पद्धतीचा प्रश्न नंदन मला तुम्हाला विचारायचा आहे। MSME बाबतीत जर आता युवा पिढी बघत असेल आपलं चॅनल, आपलं डिस्कशन, आजचा जो अर्थसंकल्प आहे, आज MSME साठी ज्या घोषणा झाल्या त्या घोषणा किती